वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहेत। आणि आज आपण आपल्या खरंच छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाइन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली होतं काय की ब्लाऊजला बाही छान दिसेल की नाही किंवा ब्लाऊजनुसार बाही डिझाइन कशी बनवावी हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही। एक वेळ ब्लाऊज डिझाइनची सुद्धा तरी आयडिया येत असते, पण बाहीला डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही। तर आजची ही जी काही बाही डिझाइन आहे ही खरंच खूप सुंदर आहे। नक्कीच या बाही डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही। ऍक्च्युली ऑलरेडी कटिंग केलेली आहे आणि छान असं काठपदर ब्लाऊजवरची खरं तर बाही आहे। तर काठपदरचे जर ब्लाऊज असेल तर त्यावर बाही डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही, तर आजची ह्या बाही डिझाइनमुळे नक्कीच ब्लाऊजला आणि साडीला खूप सुंदर असं लुक येईल। सो सगळ्यात आधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने या डिझाइनची मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, तर बघा, खरं तर ही कोपऱ्यापर्यंत म्हणजे 9.5 इंचाची बाही आहे आणि अर्धा ते पाऊण इंच मार्जिन ऍड करून म्हणजे जसं 10.15 मार्किंग केलेली आहे। आणि याची जी काही घडी होती तर ती आपण 8.5ची घेतलेली होती। आणि याचा ना खरं तर संपूर्ण ब्लाऊजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर त्यामध्ये कशा पद्धतीने जॉईन देऊन बाहीची कटिंग करावी तर हे सांगितलेलं आहे। तर व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा चॅनलवर जाऊन तुम्ही डायरेक्ट बघू पण शकता। ठीक आहे, सो बघा, मग सगळ्यात आधी खरं तर आपल्याला ही जी काही बाही आपण कटिंग केलेली आहे तर याला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे। तर त्यासाठी काय करायचं, आता मी ह्या पिना काढून घेते आणि खरं तर दोन्ही साईडने जॉईंट पार्ट आहे त्यामुळे तो कट करून आधी सेपरेट करावा लागणार आहे। नेहमी कटिंग करताना आपण दोन्ही पण बाही शक्य असल्यास सोबतच कटिंग करत असतो। सो त्यामुळे मग हा जॉईंटचा पार्ट सुद्धा आपला जो होता ना तर तो सुद्धा म्हणजे एका साईडने जॉईंटच होता, आपण डबल फोल्ड करूनच कटिंग केलेली होती। आता हे कटिंग केल्यानंतर हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। सो बघा, एक पार्ट उलटा एक पार्ट सरळ असं त्यावर ठेवायचा आहे जॉईन करताना सुद्धा। आणि जी काही मार्किंग आहे ना किती मार्जिनचं आहे तर ते इथे मी मार्क करून घेते, जेणेकरून आपलं परफेक्ट मार्जिन पकडून जॉईंट येईल आणि बाही आपली कुठेही कमी जास्त होणार सुद्धा नाही। तर बघा, मग एक पार्ट म्हणजे जी वरची बाही आहे त्यावर मी अस्तरचा पार्ट उलटा ठेवलेला आहे आणि जो काही आता खालचा पार्ट आहे ना तर तिथे सुद्धा बघा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। पिना लावला खरं तर मी, जेणेकरून ते स्टिच करताना कन्फ्युज व्हायला नको, खरं तर यासाठी। ठीक आहे, आता या पद्धतीने सरळ बरोबर टीप देऊन आपण त्यावर दाबटीप देऊन सुद्धा जॉईंट देऊ शकतो, किंवा आता मी बघा कशा पद्धतीने जॉईंट देते तर ते तुम्हाला आता दाखवते। तर बघा, इझिली आपण मी म्हटल्याप्रमाणे या पद्धतीने जिथे आपण मार्किंग केलेली आहे जसं कटिंग करताना ठेवलं होतं ना तर तसंच ठेवून सिंपल टीप मारू शकतो, तरी सुद्धा व्यवस्थित जॉईंट होतंय। आणि दोन्ही साईडनी टीप मारलेली आहे बघा, म्हणजे तो पार्ट एकदम परफेक्ट असा जॉईंट झालेला आहे। म्हणजे जसं आपण पिन लावलेले आहे तर तशी सिंपल टीप टाकून सुद्धा आपण जॉईंट देऊन ती पुन्हा सरळ करून दाबटीप देऊ शकतो, पण ते मार्जिन कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात। सो अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा जॉईंट देऊ शकतात। सो मी तर सिंपल अशाच पद्धतीने इथे जॉईंट देऊन घेतलेला आहे, म्हणजे सरळ उलट्याचा जास्त काही प्रॉब्लेम सुद्धा येत नाही। ठीक आहे, तर बघा, मग अशा पद्धतीने दोन्ही पण स्लीव्ज आपण जॉईन केलेले आहेत। एक बाही इकडच्या साईडला दुसरी दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची, म्हणजे कन्फ्युज होणार नाही आणि बरोबर दोन वेगवेगळ्या साईडच्या स्लीव्ज होतील। खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या। सेम त्याच पद्धतीने आपली जी काही ब्लाऊजची बाही आहे तर ती सुद्धा त्याच पद्धतीने ठेवायची आहे। बघा, यामध्ये टाकून घेतली आपण, म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको। आणि आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया। तर बघा, हे पार्ट्स दोन्ही उलटे केले असंही लक्षात ठेवू शकतात, किंवा जो काही ब्लाऊजची बाही आहे तर ती सरळ ठेवायची आणि त्यावर आपली अस्तरची कटिंग केलेली बाही ठेवून घ्यायची। आणि सगळ्यात आधी खालच्या साईडला साधारणतः आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवून सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे। काटोकाट सुद्धा तुम्ही टीप घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे,
आणि इथे टीप मारून झाल्यानंतर लगेचच दुसरी बाहीला पण आपण टीप मारूयात. शक्यतो ब्लाऊजचे दोन्ही साईडचे पार्ट जे असतात ना ते सोबतच स्टिच करण्याची सवय लावायची, जेणेकरून प्रत्येक पार्ट्स हा 2 वेगवेगळ्या साईडचे होतात, एकाच साईडचे होण्याचे चान्सेस राहत नाही. कारण की गडबडीमध्ये काय होतं, आधीचं एक स्टिच केलं नंतर दुसरं स्टिच केलं तर बऱ्याचदा ते एकाच साईडचे दोन्ही पण होऊ शकतात. आता एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे बघा, खालच्या साईडचं दोन्ही पण स्लीव्हचं. आणि आता कट झाल्यानंतर आपल्याला ही बाही या पद्धतीने सरळ करून इथे सिंपल एक टीप मारायची आहे. आता ही जी काही टीप आहे ना तर ही आपली अस्तरवर जाते, तर हा पॉईंट लक्षात राहू द्या, कन्फ्युज होऊ नका. खरं तर आपल्याला बाहीला दाबटीप द्यायची असते, पण त्याआधी ही टीप मारल्याने दाबटीप एकदम परफेक्ट येते. सो त्यामुळे तुम्ही ही स्टेप एक एक्स्ट्राची फॉलो करू शकता, जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग सहित आपली बाही नक्कीच रेडी होईल आणि लवकर खराब होण्याचे चान्सेस नसतात आणि लुक पण छान येतं. तर बघा मग आता ही टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता बाही ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ करून खालच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायचीच आहे. तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आधीच्या स्टेपमुळे तर फिनिशिंग छानच येते. त्यानंतर आता आपल्याला बघा कडेकडेने बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे, म्हणजे अस्तरची बाही आणि ब्लाउज पीसची बाही. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन कटिंग करताना आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, रिंकल्स येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. नाहीतर बऱ्याचदा बाहीमध्ये खूप गोळा होतं किंवा ती बाही तिरकी जोडली जाते, त्यामुळे फिटिंगला पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो तसं होऊ नये, त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक टीप मारून घ्यायची. त्यानंतर जी काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसची एक्स्ट्राची बाही आहे ना तर ती कट करून परफेक्ट मापाची बाही इथे आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसच्या कपड्याची आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं यासाठी. ठीक आहे, तर बघा मग दोन्ही बाहींचं झाल्यानंतर इथून आता आपल्याला एक मार्किंग करायची आहे बघा. तर मी 5 इंचाची मार्किंग केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुम्हाला किती इंचाचा शेप हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. त्यासाठी आता मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. तर हा पेपर कॅनव्हास आहे, लक्षात राहू द्या. आणि खरं तर दोन्ही स्लीव्हसाठी आता आपण सोबतच कटिंग करणार आहोत, त्यामुळे मी 4 पदरी हा कॅनव्हास पेपर फोल्ड केला. बंद बाजूच्या साईडने आपल्याला इथे 5 इंचाची मार्किंग करायची आणि त्याचं निम्म 2.5 अशी सुद्धा मी मार्किंग करून ठेवलेली आहे. आणि ह्या पद्धतीने 1 इंच मार्जिन ठेवत हा छोटासा बॉक्स ड्रॉ करून घेतला. 30 मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे बघा, म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित सोबतच आपलं इथे बाही सेम कटिंग व्हाव्या. खरं तर यासाठी, कारण बऱ्याचदा काय होतं की एक साईडची बाहीचा शेप वेगळा येऊ शकतो, दुसऱ्या साईडचा वेगळा येऊ शकतो, त्यामुळे शक्यतो दोन्ही साईडचा सोबतच ड्रॉ करायचा. आणि बघा हा आकार देऊन घेतलेला आहे, तोच आकार इकडे पण फेंट फेंट दिसतोय, तो सुद्धा आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे बघा. आणि 30 मार्किंग आता बघा इकडे पण दिसते, तर इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही स्लीव्हसाठी एकदम परफेक्ट असे सोबतच मार्किंग आपल्या झालेले आहे. त्यानंतर हे या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. थोडंसं मार्जिन आपल्याला कडेने ठेवायचं आहे. आता आपल्याला या दोन्ही पार्टसाठी लागणार आहे अस्तर. तर बघा मग अस्तर जे आहे ना तर ते थोडंसं एक्स्ट्राच लागणार आहे. आता मला तरी वाटत नाहीये की ब्लाउज पीस मधलं आपल्याला अस्तर उरेल, तर थोडासा वेगळा कलरचा माझ्याकडे, म्हणजे खूप मॅच नव्हता होत पण थोडाफार मॅच होणारा हा आधीचं अस्तर उरलेलं होतं, तर ते इथे मी यूज करते. तर ते सुद्धा बघा कडेने मार्जिन ठेवतच खरं तर मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण एक पार्ट मी पिन लावून साईडला ठेवला आणि ह्या पद्धतीने अस्तर त्यावर आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपरचा शेप ठेवायचा आणि कडेकडेने सिंपल टेप मारून घ्यायची, जेणेकरून कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जोडला जाईल. ही टीप मारल्यानंतर आपल्याला हे जे काही अस्तर आहे ना ते ह्या पद्धतीने फोल्ड करून सुद्धा टीप मारायची, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये सगळ्या साईडने व्यवस्थित पॅक होतो आणि धुतल्यानंतर सुद्धा आपला ब्लाऊज खराब होत नाही. तर चारही बाजूने त्याच पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, किंचितसं कुठे जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि आता हा पॅच आपला रेडी झालेला आहे. बाही या पद्धतीने फोल्ड करून सेंटरला चॉकने मार्किंग करायची, त्यावर बरोबर हा शेप ठेवायचा आहे आणि मध्यभागी बरोबर आपली एक टीप मारून घ्यायची, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप सेमच यावा यासाठी. त्यानंतर जी काही परफेक्ट आपण स्केच पेनने मार्किंग केलेली आहे त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे.
ही टीप मारताना किंचित पण पुढे मागे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसंच बाहीचा शेप येणार आहे. त्यामुळे ही परफेक्ट टीप मारणं खूप गरजेचं आहे. तर बघा बरोबर एक्झॅक्टली जी मार्किंग होती ना त्यावरच मी इथे टीप मारून घेतली. त्यानंतर आता आपल्याला हे बाही या पद्धतीने फोल्ड करून एक छोटा कट मारायचा आहे आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर, अस्तर, बाहीचा अस्तर, कॅनव्हास पेपर हे काय असेल ते सगळंच कट करायचं आहे. आणि आता आपल्याला ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना बाहीला कुठेही कट जाणार नाही एक्स्ट्राचा, याची काळजी घ्यायची. आणि इझिली या पद्धतीने बघा आतमध्ये फोल्ड केलेला आहे आणि किती छान प्रॉपर शेप सुद्धा आलेला आहे. आता आपल्याला ह्या शेपला द्यायची आहे दाबटीप. तर दाबटीप देताना आतला अस्तर किंवा कॅनव्हास पेपर वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून प्रॉपर असं फिनिशिंग सहित हा शेप रेडी व्हावा खरं तर यासाठी. ठीक आहे, तर बघा किती परफेक्ट असा आपला इथे शेप रेडी झालेला आहे. त्यानंतर आता हे मी इथे मोजून घेते आणि इकडच्या साईडचं कडेकडेचं जे आहे ना तर ते कट करते. तर हा साडीचा कपडा आहे, 1/2 मीटर कपडा कट केला होता. तर काही कपडा आपल्याला इथे बॅक पार्ट साठी लागणार आहे आणि काही कपडा आपण इथे डिझाईन म्हणजे बाहीच्या डिझाईनसाठी यूज करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही सुद्धा साडीचा कॉन्ट्रास्ट 1/2 मीटर कपडा वापरून खूप सुंदर असे डिझाईन नक्कीच बनवू शकतात. आता आपल्याला याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत. तर बघा मग अतिशय व्यवस्थित सावकाशपणे थोडं थोडं पकडत आपल्याला एक एक प्लेट्स व्यवस्थित सेट करत करत इथे टीप टाकून घ्यायची आहे. खूप गडबड करायची नाही, कारण की प्लेट्स व्यवस्थित येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि बघा मग मी व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत इथे प्लेट्स टाकत टाकत एक साईडला टीप मारून घेत आहे. दुसऱ्या साईडला लगेच आपण एक एक पिन लावली तरी सुद्धा चालेल, पण यामध्ये सुद्धा खूप टाइम जाईल. सो त्यामुळे मग मी पिन न लावताच डायरेक्टच इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून टीप मारून घेत आहे एक साईडने. आणि एक साईडने झालं की त्याच दुसऱ्या साईडला सेट करत करत आपल्याला बरोबर टीप मारता येईल. ठीक आहे, तर मी थोडी मोठीच पट्टी इथे तयार करून घेतली, म्हणजे दोन्ही स्लीव्ज यामध्ये आपल्या पुराव्यात खरं तर यासाठी. आता बघा बरोबर त्या दुसऱ्या साईडच्या म्हणजे त्या प्लेट्स दुसऱ्या साईडला व्यवस्थित सेट करत करत खरं तर आपण इथे टीप मारून घेत आहोत. ठीक आहे, हे बघा. तर आता ही प्लेट्स टाकत टाकत आपली ही संपूर्ण पट्टी इथे रेडी झालेली आहे. आता ती आपल्याला पुरत आहे की नाही पूर्ण याला तर ते चेक करायचं आहे, म्हणजे दोन्ही स्लीव्जला खरं तर त्या पुराव्यात, हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला अस्तर लागणार आहे, म्हणजे हे जे काही प्लेट्स टाकून आपण तयार केलेला आहे त्यासाठी किंचितचा छोटासा पॅच तयार करण्यासाठी. ठीक आहे, आता आपण या प्लेट्स टाकलेले जे काही पार्ट आहेत तर तो अस्तरला जोडून घेऊयात. आणि एकदा कॅनव्हास पेपर दुसऱ्या साईडचा ठेवून घेतला म्हणजे ते बरोबर पुरतंय की नाही याचा आपल्याला अंदाज येईल. हे बघा, तर मी मोजून घेतला आणि बरोबर इथून कट केला. आता आपण अस्तर आणि ह्या प्लेट्स टाकलेला जो काही आपला साडीचा कपडा आहे तर तो एकमेकाला कडेकडेने जोडून घेऊयात. तर चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित टीप टाकून ते जोडून घ्यायचं आहे. आणि जे काही एक्स्ट्राचं असेल सगळ्या साईडचं ते धागे दोरे वगैरे सगळं कट करायचं. आता आपल्याला हा पार्ट इथे सेंटरला लावून टीप मारून घ्यायची आहे. तर जिथे आपण दाबटीप मारलेली होती ना बरोबर त्याच लेवलमध्ये इथे टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, तर बघा आता ही टीप मारून झालेली आहे. आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक लेस लावायची आहे. सो ती लेस आता आपण इथे लावून घेऊयात. खरं तर बघा दोन्ही स्लीव्ज आपण रेडी करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित ते पॅच लावून, कारण की प्लेट्स टाकून दुसरा पार्ट पण रेडी होता, मग खूप धागे निघण्याच्या आधीच आपण ती स्टेप कंप्लीट केली. आणि आता आपल्याला इथे लेस लावायची आहे. तर बघा मी एकदम बारीक अशी सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. त्याचबरोबर ज्या कलरची लेस यूज करणार आहात त्याच कलरचा धागा सुद्धा यूज करायचा आहे. आणि याचा काठ सिल्वर होता, सो त्यामुळे मग आपल्याला इथे सिल्वर कलरची लेस लागणार आहे. जर का तुमचा साडीचा काठ हा गोल्डन असेल तर तुम्ही गोल्डन किंवा थोडासा असं बघा आजकाल थोडासा असा रोज गोल्डन वगैरे आहे, तर जसा कलर असेल त्या पद्धतीची लेस तुम्ही इथे यूज करू शकतात. किंवा पायपिंग लावली तरी सुद्धा चालेल, पण मी इथे ही सिल्वर कलरची एकदम बारीक अशी नाजूक लेस घेतलेली आहे बघा. आणि ती बरोबर कानाकोपऱ्यावर आपल्याला फोल्ड करायची आहे, जेणेकरून ती एकदम व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित लागली जावी खरं तर यासाठी. आणि शेवटी सुद्धा ती व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला तिथे पॅक करायची आहे. आणि ही जी काही लेस आहे ना तर इथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट
ब्लाऊजला खूप सुंदर असं फिनिशिंग सुद्धा येतं. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेस लावून घेतलेली आहे आणि हा शेप वगैरे एकदम छान रेडी सुद्धा झालेला आहे. सो यानंतर काय करायचं आहे, आता इथे मध्ये आपल्याला एक एक मोती लावायचा आहे. जर का तुमचा ब्लाउजवर गोल्डन वर्क असेल तर तुम्ही गोल्डन कलरचा मणी किंवा अरी वर्क मध्ये जे आपण बीड्स यूज करू शकतो, म्हणजे जो करतो, तर ते तुम्ही इथे यूज करू शकता. पण आता इथे सिल्वर होतं त्यामुळे इथे मी मोती घेतलेले आहे व्हाईट. तर आपल्याला हे व्हाईट मोती इथे बाहीला जो काही आपण साडीच्या कपड्यापासून छोट्या छोट्या चुन्या टाकत टाकत प्लेट्स रेडी केलेल्या आहेत, तर तिथे सुई धाग्याने लावून घ्यायचा आहे. तर मी 4 पदरी ऑरेंज कलरचा धागा घेते. तर तुम्ही सुद्धा जो कपड्यामध्ये यूज केला असेल तर त्याच कलरचा धागा यूज करायचा आहे आणि व्यवस्थित गाठ टाकून पॅक केलेला आहे. आणि आता इथून कट करते आणि एक एक मणी बरोबर इथे ओवून घ्यायचा आहे. बघा ठीक आहे, ते इथेच ठेवलेलं आहे मी, कारण की ते आधीच्या झाकणमध्ये ना साईडनी थोडंसं असं कॉर्नर होतं तर त्यामध्ये ते अटकत होतं खरं तर, म्हणून. तर बघा मग ह्या पद्धतीने बरोबर एक एक मणी होऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला तो व्यवस्थित पॅक सुद्धा करून घ्यायचा आहे. तर बरोबर सेंटरलाच आपलं लागले जातील त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा ते व्यवस्थित सेंटरला लागले जात नाही, तिरके वगैरे जर लागले गेले तर संपूर्ण लुक आपलं बिघडू शकतं. सो तसं होऊ देऊ नका. तर तुम्ही ती प्लेट्स थोडीशी खालच्या साईडला फोल्ड करून पण तो मणी लावू शकतो, पण मी डायरेक्ट सिंपलच इथे लावून घेणार आहे एक 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 एक. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सेंटरला एक चॉकनी मार्किंग करू शकतात, म्हणजे बरोबर मध्यभागी तुम्हाला हा जो काही मोती आहे तर हे लावणं सोपं जाईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या ब्लाउजवर जर गोल्डन वर्क असेल तर गोल्डन मणी लावायचा आहे. इथे आता सिल्वरच लेस लावली होती, सिल्वर कलरचाच काठ वगैरे होता, सो त्यामुळे सिंपल मोती घेतले मी. एकदम छोटेसे बारीक नाजूक असे मोती इथे घेतलेले आहे. तुम्हाला जर यापेक्षा थोडे मोठ्या साईजचे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपण एकदम परफेक्ट असं बाहीला इथे हे मोती लावून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं लुक सुद्धा आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखे सुद्धा लागले गेलेले आहेत. आणि बघा मग फायनली दोन्ही पण बाही आपल्या इथे छान प्रॉपर असं मोती वगैरे लावून रेडी झालेले आहेत. आता ही बाही जर का ब्लाउजला लावल्यावर ब्लाउजचं लुक कसं येतं तर ते मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की ब्लाउज कसा दिसू शकतो आणि तुम्ही तुमच्या कुठल्या ब्लाउजवर अशी डिझाईन करू शकता. तर बघा एकदम बरोबर सेंटरला आपण ती डिझाईन व्यवस्थित ठेवून बाही जोडलेली आहे. ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं, कारण बऱ्याचदा डिझायनर बाही असेल तर आपल्याला ती कशी जोडावी हे सुचतच नाही. आणि हा प्रिन्सेस ब्लाउज होता, तर गळ्याला पुढे सुद्धा आपण ती बारीक एक लेस लावलेली आहे. आणि बघा किती छान असं खरं तर ह्या बाही डिझाईनमुळे ह्या ब्लाउजला लुक आलेला आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे, ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित. तर नक्कीच तुम्हाला आजच्या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग लक्षात आली असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढ्या सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर आपली डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.